नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कांदळे तलाठ्यावर अँटी करप्शन ब्युरोची धडक कारवाई। आरोपी सीताराम धुमाळ यांनी 5,000ची मागणी केल्याप्रकरणी घेतले ताब्यात। पेण तालुक्यातील मौजे कांदळे येथील सर्वे नंबर 89 या जमिनीच्या 7/12 उतारावर तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांची नावे नोंद करण्यासाठी 5,000 रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक महादेव सीताराम धुमाळ वय वर्ष 34 यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे। तक्रारदार यांनी दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी अलिबाग जिल्हा रायगड येथे तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवकाने स्वतःसाठी तसेच मंडळ अधिकाऱ्यांसाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अँटी करप्शन ब्युरोने नमूद केले आहे। पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करताना दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6:06 ते 6:23 या वेळेत मोबाईल फोनद्वारे तसेच 7:03 ते 7:42 या वेळेत उपविभागीय अधिकारी पेण कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष भेटीत 5,000 रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे पंचनामा व पुराव्याद्वारे निष्पन्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे। या प्रकरणाची कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सरिता IS भोसले, अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली। या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकूर, सुमित पाटील तसेच पोलीस हवालदार सागर पाटील यांचा समावेश होता। दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणत्याही लोकसेवकाकडून लाच मागितली जात असल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत माहिती असल्यास तात्काळ अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।